नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। आज दिनांक 29 मार्च 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवा सेनेच्या वतीने 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मॉक टेस्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष व आमदार आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा होत आहे। शिवसेना युवा सेनेचे राज्य विस्तारक राजेश वाळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मॉक टेस्ट परीक्षा ठाणे जिल्ह्यामध्ये संपन्न झाली। यावेळी राजेश वाळे पाटील यांनी महा 83 डेली न्यूजकडे दिलेली ही प्रतिक्रिया। सन्माननीय युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि सन्माननीय शिवसेना युवा सेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या संकल्पनेतनं महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये मॉक टेस्ट या सराव परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये आमचे जे भविष्य आहे, महाराष्ट्राचं आपल्या देशाचं भविष्य, जे येणारे विद्यार्थी आहे, नीट असो किंवा CET असो, फार्मसी असो, लॉ असो, इंजिनिअरिंग असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना ही परीक्षा द्यावी लागते। त्या परीक्षेमध्ये त्यांना एक सराव परीक्षा आम्ही आयोजित करून त्यांना एक रिव्हिजनसाठी एक परीक्षेचं रिव्हिजन करता यावं, त्यासाठी या एक्झामचं आम्ही आयोजन केलं होतं। अखंड महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर कमीत कमी एक 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे। ठाण्यात बघाल तर ठाण्यात जवळपास एक 500-700 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतलेला आहे। बघा, परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांना एक मानसिक दबाव असतो, एक बर्डन असतं। ती परीक्षा कशा प्रकारची असेल हे क्वेश्चन पेपरमधनं, ॲन्सर शीटमधनं विद्यार्थ्यांना समजलं। त्यामुळे त्यांच्या एक्झामला, येणाऱ्या ज्या ॲक्च्युअल एक्झाममध्ये त्यांचं नक्कीच मानसिक दबाव आणि परीक्षेला सामोरं जाण्याची इच्छाशक्ती अजून बरोबर होईल। या मॉक टेस्ट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आभार मानले। तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पेपर नॉर्मल था, इजी था, पढ़ेंगे तो अच्छा है। ये प्रैक्टिस के लिए बहुत अच्छा पेपर है कि आगे हमको बहुत यूज़फुल रहेगा, हेल्पफुल रहेगा आगे, और कॉन्फिडेंस बिल्ड कर रहा है हमारा। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जी आम्हाला परीक्षा देण्यामध्ये आली, त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स वगैरे भेटला। त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स, आता म्हणजे जी खरी परीक्षा होईल त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स येईल। सदर मॉक टेस्ट परीक्षेमध्ये ठाणे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। शिवसेना युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी पुढे अविरत काम करण्याचे व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी झटत राहणार असे यावेळी राजेश वाळे पाटील यांनी आश्वासन दिले।